माझ्या लाडक्या बहिणींनो, बघा काही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ई-के-वाय-सी कशी करायची ही मी पोर्टलवर नेऊन तुम्हाला सांगितलं होतं. आता त्याच्यातल्या तांत्रिक अडचणी आणि पुढे काय-काय तुम्हाला करायचं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुमची ई-के-वाय-सी पूर्ण व्हावी आणि सक्सेसफुली व्हावी. यासोबतच तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत, कोणकोणत्या गोष्टी टिक करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समोर सांगणार आहे. बघा, मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी बद्दल वेबसाईटवर नेऊन सांगितलं होतं. मात्र आज काही गोष्टी अशा समजून सांगणार आहे, की त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे ई-के-वाय-सी करताना. नाहीतर आपला पूर्णपणे प्लॅन जे आहे फ्लॉप होऊन आपली स्कीम जी आहे तिथेच जागेवर थांबण्याचा चान्स आहे. तर सुरुवात करूया व्हिडिओला. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्याच फायद्याची गोष्ट आहे. ई-के-वाय-सीची पूर्ण प्रोसेस सांगत आहे मी तुम्हाला. आणि यानंतर मात्र तुमच्या मनातले डाऊट्स जे आहेत निघून जातील. बघा, महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेची आता ई-के-वाय-सी बंधनकारक केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई-के-वाय-सी करणे सुलभ व्हावे यासाठी एक पोर्टल तयार केले गेले आहे. लाभार्थी महिलांनी या पोर्टलवर जाऊन आपली ई-के-वाय-सी 2 महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा सरकारचा सर्व योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी कसे करावे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांची संदर्भात माहिती दिली. बघा, मी तुम्हाला वेबसाईटवर नेऊन दाखवलं, तर कोणी बघितलं नसेल तर मागचे 2 व्हिडिओ माझे पाहू शकता. वेबसाईटवर नेऊन दाखवलं. आता मी तुम्हाला तिथे येणाऱ्या अडचणी सांगणार आहे आणि तेही व्यवस्थित समजून सांगणार आहे. बघा, आता पुढे काय आहे बघा आपल्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी कसे करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आता मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीच्या नावावर कितीतरी वेबसाईट आलेल्या आहेत ज्या फेक आहेत. तुम्हाला मी 2-3 दिवस झाला बजावून सांगत आहे की फेक वेबसाईटवर जाऊ नका. मग आता ओरिजिनल वेबसाईट कोणती आहे आणि कुठे टाकायचं, तर वरी क्रोमचं सर्च बार असतं. क्रोम ब्राउझर किंवा कोणतं ब्राउझर वापरतो तिथे सगळ्यात वरी सर्च बार असतं. तिथे मोबाईल, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ब्राउझरमध्ये कोणत्याही याच्यावर जे आहे www.लाडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन हे पूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि एंटर मारायचा आहे. एंटर मारल्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर पोहोचता. वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेल्या ई-के-वाय-सीच्या बॅनरवर क्लिक करायचं. जसं की मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तिथं फ्लक्च्युएट करत असते ई-के-वाय-सी. तिथं क्लिक केल्यानंतर मात्र तुम्हाला काय म्हणतं, फॉर्म उघडल्यावर लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेत कॅप्चा कोड भरायचा. तिथे सुरुवातीलाच तुम्हाला येतं की तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर जे आहे टाकायचा असतो. आधार नंबर जो काही असेल टाकायचा असतो. त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा असतो. मग कॅप्चा कोड जो काही असतो तो टाकायचा. ही एवढी काही मोठी प्रोसेस नाही आहे की तुम्हाला भ्यायचं, कॅप्चा चुकला, हे चुकलं, आधार चुकला, तर तुम्हाला इथे भ्यायची गरज नाही आहे. यानंतर मात्र जमलंच तर मी तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा करून दाखवेल थोड्या वेळात. पण पहिले समजून घ्या. यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं. सगळ्यात शेवटीचं बटन असतं सेंड ओ-टी-पी. एक सेकंद, मी वेबसाईट जर सुरू असेल तर तुम्हाला दाखवतो. लाडक्या बहिणींनो, वेबसाईट थोडीशी रिस्पॉन्स देत नाही. बघा, मी किती वेळ झालं सर्च करतोय, पण वेबसाईट जी आहे रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीये. कारण थोडा एरर येतं. मी तुम्हाला सांगितलं होतं रात्रीच्या वेळेस हे काम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला वेबसाईट सुखद चालते. तर आपल्या मूळ मुद्द्याकडे वापस चालूया आणि तुम्हाला त्यातील तांत्रिक अडचणी सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, वेबसाईटवर गेल्यानंतर मात्र तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आहे. यानंतर मात्र आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन, म्हणजेच काय, तर संमती देणे म्हणजे काय, टिक करणे. ठीक आहे. इथे आधार नंबर, इथे कॅप्चा टाकायचा. कॅप्चा म्हणजे जो काही ते 5-6 अंकी नंबर येतो खाली, तो ह्या डब्यात भरायचा असतो. त्याच्यानंतर मात्र इथे तुम्हाला विचारतो की तुमचं जे आधार नंबर आहे ते प्रमाणित करायचं आहे का? तर त्या डब्यात तुम्हाला फक्त टिक करायचं आहे. टिक केलं की यानंतर मात्र नोंदणीकृत मोबाईलवर असलेला नंबर ओ-टी-पी सबमिट करायचा. म्हणजे जो काही आधार नंबर टाकल्यानंतर टिक केल्यानंतर सेंड करताल त्यावेळेस तुम्हाला काय येईल, तर ओ-टी-पी येईल. एक ओ-टी-पी तुमच्या हातात येईल. तो ओ-टी-पी तुम्ही टाकला की मात्र
सेंड ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर मात्र ओ-टी-पी आल्यानंतर तो ओ-टी-पी टाकायचा आणि सबमिट करायचं. आता तो ओ-टी-पीसाठी काय होतं, दुसरं पोर्टल खुलतं लगेच. इथे ओ-टी-पी टाका म्हणतं. म्हणजे ओ-टी-पी जे मोबाईल नंबरवर गेलेला असतो, तो इथे टाका म्हणतो. मग तो ओ-टी-पी मोबाईल नंबरचा घ्यायचा, इथे टाकायचा. ह्याच्या खालीच हे सबमिट बटन लिहिलेलं असतं, सबमिट. हे सबमिट केलं, की मग पुढची प्रोसेस काय येते बघा. यानंतर प्रणालीमध्ये तपासले, की ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे. कदाचित बऱ्याच लोकांची ई-के-वाय-सी पूर्ण अगोदरच झालेली असते. त्यांना तिथे सांगतं, की ई-के-वाय-सी जर आधीच पूर्ण झालेली असेल, तर मात्र ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे, असा संदेश तुम्हाला तिथे दिसतो. म्हणजे तुम्हाला असा स्पष्ट मेसेज देतो, की ई-के-वाय-सी आधीच जी आहे तुमची पूर्ण झालेली आहे. यानंतर मात्र जर पूर्ण झालेलं नसेल, तर मात्र काय येतं बघा, आधार क्रमांक पात्र यादीतील आहे की नाही तपासले जाते. म्हणजे काय, तर तुमचा आधार क्रमांक लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आहे का, हा तपासला जातो. आणि हा तपासल्यानंतर मात्र समोर प्रोसेस काय होते बघा. म्हणजे काय, तर तुम्हीच बेनिफिशरी असले पाहिजे, हा मेन उद्देश यामागचा. पात्र असल्याने पुढे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व कॅप्चा भरून ओ-टी-पीद्वारे पडताळणी करावी लागेल. म्हणजेच काय, तर जर समजा पात्र आहेत तुम्ही, तर पुढे तुमच्या नवऱ्याचं किंवा वडिलांचं जे कोणाचं आधार कार्ड आहे, तो टाकून कॅप्चा परत एकदा भरायचा आणि पडताळणी करायची. यानंतर मात्र लाभार्थ्यांनी आपली जात, प्रवर्ग निवडावा आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करावा. म्हणजे काय, तर तुमची जात वगैरे जे काही आहे तिथं कॉलम असतो. त्यामध्ये असं ओपन, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी जे काही आहे प्रवर्ग, तिथे जे आहे जात आणि प्रवर्ग निवडायचा आहे आणि तिथे सिलेक्ट केल्यानंतर मात्र डिक्लेरेशन करायचं आहे. नंतर मात्र बघा पुढचं काय विचारलं जातं, तर माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग किंवा उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा निवृत्ती घेत नाहीत. निवृत्ती वेतन म्हणजेच काय, तर हे सेल्फ डिक्लेरेशन असतं, जे आपण फॉर्म भरते वेळेस टाकलेलं होतं, की माझ्या घरातून कोणी सरकारी नोकरीत नाहीये, माझ्या घरात कोणता सरकारी फायदा होत नाहीये. म्हणजे काय, तर माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणजे काय, तर सरकारी नोकरी नसायला पाहिजे, राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासित. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजल्या जातील. यानंतर मात्र, तर ही एक मोठी गोष्ट आहे, की तुमच्याकडून मान्य करून घेतात ते. नंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, बघा फक्त एक विवाहित, एक अविवाहित महिलांचा या योजनेत लाभ घेतला आहे. म्हणजे काय, तर डिक्लेरेशनमध्ये माझ्या कुटुंबातील जर 2 विवाहित असतील तर जमतील का, तर नाही जमत. एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता याबद्दल जे आहे स्पष्टीकरण येणाऱ्या काळातच भेटेल, की आता सासू-सुने दोन्ही विवाहितच असतील, तर मग कशा पद्धतीने जे आहे हे समोर येईल. मात्र इथे लिहिलेलं काय आहे, तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता हे डिक्लेरेशन पुढे आपल्याला ताण देऊ शकतं, एवढं मात्र नक्की. हे तपशील भरून चेक बॉक्समध्ये जे आहे सबमिट करा. आता हे तपशील भरताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की तुमच्या कुटुंबात समजा 2 जण विवाहित आहेत आणि तुम्ही फॉर्म, आता तर 3ची अट होती ना, तर 2 विवाहित आहेत आणि तुम्ही फॉर्मवर क्लिक केलं, तर यानंतर मात्र आपण संमती दिल्यासारखं आहे आणि ही संमती आपल्याला भविष्यात किती महागात पडू शकते हेही काही समजणार नाही. कारण कसं असतं, आपण संमती दिली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला डिक्लेरेशन देताना तुम्ही फॉर्म वाचला नाही का? मग तुम्हाला तिथे स्पष्ट लिहिलं, मग तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? आता हा नवीनच फंडा आला, की एक विवाहित आणि एक अविवाहित. 2चा ठीक आहे, 3चं ठीक होतं. 3च्या जागी 2 पाहिजे होते, तुमचा नियम होता. मात्र विवाहित आणि अविवाहित हा नियम नवीनच आला. बघा शेवटी सक्सेस म्हणून जो मेसेज येतो, हे सबमिट केल्यानंतर मात्र तुम्ही जे आहे चेकबॉक्स सबमिट केल्यानंतर सक्सेस मेसेज येतो. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल. बघा, ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी आपल्या हातात आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही कधीही ई-के-वाय-सी करू शकता. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना 2 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया अतिशय सोपी, सुलभ असून पारदर्शकता राखण्यासाठी, नियमित लाभ मिळवण्यासाठी आवश्यक आहे. तसेच भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त ठरणार आहे. तर ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला आज लाडक्या बहिणींनो सांगितली.
सावधगिरीने करा, व्यवस्थित करा, सगळं चेकआउट करा, वाचून करा. जमत नसेल तर एखाद्या आपल्या घरातल्या पुरुषाला सोबत बसवा, त्याला समजून घ्या की काय चाललंय लॅपटॉपवर, मोबाईलवर. इतकी काही अवघड नाहीये. मात्र आपल्याकडून काही चूक टिकवून होऊ नये आणि आपला फॉर्म रद्द होऊ नये, यामुळे या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष देणं आवश्यक असतात. आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.